विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे आणि थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। दरम्यान विधान परिषदेच्या 17 पैकी 6 जागांवर महायुतीने मतदानापूर्वीच बिनविरोध विजय मिळवलाय। त्यामुळे आज 11 जागांसाठी मतमोजणी होणार आहे। नाशिक, जळगाव, नागपूर, अमरावती, भंडारा गोंदिया, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, सांगली, सातारा, सोलापूर या जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे। त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे। या निवडणुकीत विजयी होण्यासाठी एकूण वैध मतांच्या 50% अधिक एक मत असा विजयाचा कोटा निश्चित केला जातो। पहिल्या पसंती क्रमाच्या मतमोजणीमध्ये हा कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या पसंतीची मतं मोजली जातात। पहिल्या पसंतीला जर कोटा पूर्ण झाला तर साधारण दुपारी 12 वाजेपर्यंत अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे। दरम्यान या सगळ्या मतमोजणीची प्रक्रिया नेमकी कशी पार पडते, विधान परिषदेची मतमोजणी नेमकी कशी होते, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। पहिला टप्पा असतो, सगळ्या मतपत्रिकांमधील प्रथम पसंतीची मतं मोजली जातात। निश्चित केलेला कोटा ओलांडल्यास उमेदवार विजयी होतो। दुसरा टप्पा असा असतो की पहिल्या टप्प्यामध्ये जर कोटा गाठता आला नाही तर सगळ्यात कमी मतं मिळालेला उमेदवार बाद होतो। बाद झालेल्या उमेदवाराच्या मतपत्रिकांवरील दुसऱ्या पसंतीची मतं उर्वरित मतदारांच्या खात्यामध्ये वर्ग केली जातात। उमेदवार आवश्यक कोटा पूर्ण करेपर्यंत ही बाद फेरी मतांचं संक्रमण सुरूच राहतं। आणि आज विधान परिषदेचे निकाल लागतात आणि त्या संदर्भात बातचीत करण्यासाठी विदर्भातले अपडेट देण्यासाठी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत। उत्तर महाराष्ट्राचे अपडेट देण्यासाठी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सातारा सांगलीचे अपडेट आपण कुलदीप माने यांच्याकडून घेणार आहोत, तर मराठवाड्याचे अपडेट देण्यासाठी आफताब शेख सध्या आपल्या सोबत आहेत। तर सुरुवातीला आपण नागपूरचे अपडेट पाहूया। नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना आहे। इथे भाजपकडून राजीव पोतदार तर काँग्रेसकडून अतुल लोंढे आहेत। ही पोटनिवडणूक नसून विधान परिषदेची निवडणूक आहे। भाजपने अधिकच्या मतांनी विजयाचा दावा केलाय, त्यामुळे मतदारांनी आपला कौल कोणाला दिला हे आज स्पष्ट होईल। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। रजत, राजीव पोतदार विरुद्ध अतुल लोंढे असा सामना आपल्याला होताना पाहायला मिळतोय। भाजपकडूनही महायुतीकडूनही विजयाचा विश्वास व्यक्त केला जातोय आणि काँग्रेसला सुद्धा अतुल लोंढेंच्या नावावरती अधिक विश्वास आहे। नागपूरमध्ये नेमकं काय होऊ शकतं आणि एकूणच विदर्भामध्ये कशा लढती आपल्याला पाहायला मिळतात, कुणाचं पारडं जड वाटतंय? नक्कीच जर आपण नागपूरचा विचार केलं तर कागदावर भाजपचा पारडा जो आहे तो खूप भक्कम आहे आणि भाजपच्या नेत्यांनी दावा केला आहे की मोठ्या फरकाने नागपूर विधान परिषदेची निवडणूक ते जिंकतील। भाजपचे नेते तर खाजगीत असाही दावा करत आहे की त्यांचे जरी 580च्या जवळपास मतं असले तरी 600 ते 650 पर्यंत मतदान भाजपचा उमेदवार घेईल। त्यामुळे कुठेतरी भाजपला एक अभूतपूर्व आणि मोठा विजय जो नागपुरात मिळेल असा भाजपचा विश्वास आहे। दुसऱ्या बाजूला काँग्रेसलाही चमत्काराची एक अपेक्षा आहे, कारण अतुल लोंढे हा सर्वांचा परिचित असलेलं नाव त्यांनी मैदानात उतरवला होता आणि विदर्भात अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणूक होत असताना नागपूरमध्ये भाजपसमोर अतुल लोंढेंच्या स्वरूपामध्ये काँग्रेसने एक आव्हान निर्माण केलेलं होतं। त्यामुळे अतुल लोंढे खरखर कितपत मतं घेऊ शकतात आणि भाजपचे मतं आपल्याकडे क्रॉस वोटिंग करून आणू शकतात का हे थोड्या वेळानंतर स्पष्ट होईल। मात्र सध्या तरी भाजपचा पारडा जो आहे तो नागपूरमध्ये खूप जड दिसतोय। दुसऱ्या बाजूला अमरावतीची निवडणूक खऱ्या अर्थाने विदर्भामध्ये रंगलेली होती, कारण हर्षजित देशमुख जे उमेदवार होते ते काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असताना अचानक ते आजारी पडले, रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी प्रचारासाठी अमरावतीला जाण्यास नकार दिला। त्यामुळे कुठेतरी अमरावतीमध्ये काँग्रेस पक्ष मैदानात असताना त्यांचा उमेदवारच मैदानात नाही अशी स्थिती झालेली होती। अखेरपर्यंत काँग्रेस वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय करू शकली नाही आणि याच संपूर्ण गफलतीच्या स्थितीमध्ये निवडणूक पार पडली। त्यामुळे जी खरी चुरस त्या ठिकाणी
आहे. भाजपचे प्रवीण पोटे पाटील महायुतीचे उमेदवार म्हणून मैदानात आहे आणि दिसतंय की त्यांचा पारडा जो आहे तो जड आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा विजय होईल. अमरावतीमध्ये पाहण्यासारखी गोष्ट जी राहणार आहे की हर्षजित देशमुख मैदानात नसताना सुद्धा त्यांना काही मतदान होते का आणि खरोखर काँग्रेसचा उमेदवार हर्षजित देशमुख जरी मैदानात नसेल तरी ते दुसऱ्या क्रमांकावर राहतात की वंचितचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर जातो. हा महत्त्वाचा एक कल जो आहे तो आपल्याला अमरावतीमधून पाहावा लागेल. खरी चुरस विदर्भामध्ये भंडारा गोंदिया या विधान परिषद मध्ये आहे कारण त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार मैदानात नसला. काँग्रेसचे जे उमेदवार होते त्यांनी वेळेवर आपला उमेदवारी अर्ज परत घेतला होता. त्यामुळे काँग्रेसने त्या ठिकाणी नरेश ईश्वरकर नावाचे जे एक अपक्ष उमेदवार मैदानात होते त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यानंतर नाना पटोले यांनी त्यांच्यासाठी पूर्ण शक्ती पणाला लावलेली आहे. दुसऱ्या बाजूला भाजपला विश्वास आहे की विजय त्यांचा होईल. आमदार परिणय फुके मैदानात भाजपच्या बाजूने संपूर्ण रणनीती सांभाळत होते. त्यामुळे कुठेतरी सामना भंडारा गोंदियामध्ये एका प्रकारे दोन उमेदवारांमधला नाही तर भाजप आणि काँग्रेसचा आहे आणि परिणय फुके विरुद्ध नाना पटोले असाही सामना त्या ठिकाणी रंगत आहे. निश्चित. रजत, विनंती आहे आपण सोबतच राहा. तर विधान परिषद निवडणुकीचे अपडेट आपल्याला घ्यायचे आहेत पण ऑपरेशन टायगर संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते. ऑपरेशन टायगर यशस्वी झालेला आहे. 6 बंडखोर खासदार आज अधिकृत भूमिका जाहीर करणार आहेत. लोकसभा अध्यक्षांना दिलेलं पत्र आणि त्याचा फोटो आज प्रसिद्ध होणार आहे. सगळ्या खासदारांचे एकत्र फोटो व्हिडिओ आज प्रसिद्ध होतील. एनडीएमध्ये शिवसेनेच्या लोकसभा खासदारांची संख्या आता 13 वर गेलेली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधान भवनामध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधतील. ऑपरेशन टायगर यशस्वी झालेला आहे. 6 खासदार ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदेंकडे आलेले आहेत आणि त्याची अधिकृत घोषणा आज होणार आहे. या सगळ्या खासदारांचे फोटो व्हिडिओ एकत्रित प्रसिद्ध केले जातील. लोकसभा अध्यक्षांना जे पत्र दिलं गेलं त्याचा देखील फोटो समोर येणार आहे. ते पत्र देखील समोर येणार आहे. सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. सूरज, खरं तर साशंकता होती ऑपरेशन टायगर संदर्भात ते यशस्वी झालं की नाही, पण अखेर ते यशस्वी झालेलं आहे. आज नेमकं काय काय समोर येणार आहे? नक्कीच प्रज्ञा, आज विधिमंडळ अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदेकडनं या संदर्भातली एक महत्वाची घोषणा ही केली जाणार आहे. खरं तर मागील अनेक दिवसांपासून ऑपरेशन टायगर बाबत संभ्रम निर्माण केलं जात होतं की नक्की ऑपरेशन झालं का. मात्र आज यावरती अधिकृतरित्या एकनाथ शिंदे तर बोलतीलच, मात्र पुरावेसह या सगळ्या गोष्टी केल्या जातील. कारण लोकसभेत ज्या 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली, त्याचबरोबर तिथे दाखल केलेले डॉक्युमेंट्स असतील, ॲफिडेव्हिट्स असतील, यासह सर्व पुरावे यांचे 3-3 मिनिटांचे व्हिडिओ देखील आहे शपथ संदर्भातले. हे देखील व्हिडिओ पुढे केले जातील, माध्यमांमध्ये दाखवले जातील आणि अशा पद्धतीने ऑपरेशन टायगर हे सक्सेसफुली झालं यावरती एक शिक्कामोर्तब आज केलं जाईल. माध्यमांशी संवाद देखील आज एकनाथ शिंदे साधणार आहेत. त्यामधनं देखील या संदर्भात गोष्टींवरती सुस्पष्टरित्या ते आपली भूमिका मांडतील. निश्चित. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज 6 खासदारांचे व्हिडिओ देखील प्रसिद्ध होणार आहेत असं कळतंय. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती विधिमंडळ अधिवेशनामध्ये नेमक्या काय काय घडामोडी घडतील? नक्कीच ज्या पद्धतीने राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा रोष किंवा त्याचा जो राग आहे हा ठाकरेंच्या आमदारांकडनं आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती तर पाहायला मिळेलच. त्याला सोबतच असणार आहे ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची. त्यामुळे अधिवेशनाचा पहिला दिवस हा या सगळ्या गोष्टींमुळे तर गाजेलच. मात्र दुसरीकडे कर्जबाजारी झालेले शेतकरी आहेत त्यांना कर्ज परतफेड ही मिळालेली नाहीये. त्याचबरोबर इतर गोष्टी आहेत या संदर्भावरनं देखील आज जे विरोधी आमदार आहेत हे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतील. मात्र प्रामुख्याने जो रोष आमदारांचा असणार आहे तो म्हणजेच या फोडाफोडीच्या राजकारणाचा आणि तो आपल्याला पहिल्याच दिवशी पायऱ्यांवरती पाहायला मिळेल. विशेषतः ठाकरेंचे जे आमदार आहेत हे विशेष आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतील. सूरज, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि यानंतर पुन्हा एकदा विधान परिषदेचे निकाल आपण पाहूया. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला अगदी काही क्षणांमध्ये आता सुरुवात होईल. सांगलीतील तरुण भारत स्टेडियम या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. भाजपचे धैर्यशील कदम तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अभयसिंग जगताप यांच्यामध्ये जोरदार चुरस होताना आपल्याला पाहायला मिळतेय.
कुलदीप माने आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. कुलदीप, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणाचं पारडं जड पाहायला मिळतंय आणि आपला गड राखण्यासाठी कसा प्रयत्न केला जाईल भाजपकडून, महायुतीकडून आणि अगदी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा? नक्कीच सांगली सातारा विधान परिषदेची ही निवडणूक महायुतीबरोबरच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील प्रतिष्ठेची केली होती आणि त्यामुळेच या निवडणुकीमध्ये सुरुवातीला जे वाटत होतं की दोन्ही उमेदवार हे सातारचे असल्यामुळं या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली. जी निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आटपाडीतील तानाजी पाटील यांनी देखील अपक्ष अर्ज भरला होता, तो नंतर माघारी घेतला. या सगळ्या घडामोडीमुळे ही निवडणूक रंगतदार झाली आणि अखेर आता मतमोजणीला सुरुवात झाली. जवळपास 894 इतकं मतदान या निवडणुकीसाठी झालेलं आहे. आता या ठिकाणी तरुण भारत स्टेडियमवरची जे मतमोजणी केंद्र आहे, या मतमोजणी केंद्रावरती मतमोजणीला अधिकृतरित्या सुरुवात झालेली आहे. सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यातील पत्रिका ज्या आहेत एकत्रित केल्या जातील आणि त्यातील वैध आकडा समोर आल्यानंतर हा मताचा कोटा पहिल्या पसंतीचा कोटा निश्चित होईल आणि त्यानंतर या मतमोजणीला सुरुवात होईल. साहजिक काय महायुती आणि महाविकास आघाडी या दोन या ठिकाणी ज्या आघाड्या आहेत त्या ठिकाणी प्रमुख नेत्यांनी या निवडणुकीमध्ये आपली प्रतिष्ठापना लावली. त्यामुळेच भाजपचे धैर्यशील कदम आणि शरद पवार राष्ट्रवादीचे अभयसिंह जगताप यांच्यामध्ये या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झालेला आहे. काही वेळामध्ये या ठिकाणी या सगळ्या मतपत्रिका मोजल्यानंतर अधिकृत मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर काही तासामध्ये अधिकृत निकाल जो आहे तो समोर येईल. कुलदीप, विनंती आहे सोबत राहा. आणि यानंतरचे अपडेट धाराशिवमधून आहेत. धाराशिव विधान परिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सामना होणार आहे. भाजपकडून बसवराज पाटील आणि काँग्रेसकडून महेश देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारतं हे पाहावं लागेल. आणि या पुढचे अपडेट सोलापूरमधून आहेत. सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्हा नियोजन भवन या ठिकाणी ही मतमोजणी होतीये. सोलापुरात भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वसंतराव देशमुख यांच्यामध्ये थेट लढत आहे. दरम्यान निकालाआधीच सोलापूर शहरामध्ये राजेंद्र राऊत यांच्या विजयाचे बानर्स लागलेले आहेत. सोलापुरात एकूण 99.68% इतकं मतदान झालं असून 614 जणांनी आपला हक्क बजावला. 4 टेबल्सवरती ही मतमोजणी केली जाणार आहे. सकाळी 11 पर्यंत निकाल स्पष्ट होईल असा अंदाज आहे. तर परभणी हिंगोली विधान परिषदेचा आमदार कोण हे येत्या काही वेळात स्पष्ट होणार आहे. एकूण 3 टेबल्सवरती ही मतमोजणी सुरू झाली आहे. परभणीमध्ये महायुतीकडून शिवसेनेचे सईद खान, महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे डॉक्टर विवेक नावंदर तर अपक्ष सुशील देशमुख या तिघांमध्ये चुरशीची लढत आहे. आफताब शेख आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. आफताब, चुरशीच्या लढती आपल्याला सगळ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कोणाचं पारडं जड आहे? मतमोजणीला सुरुवात देखील झालेली आहे. नेमक्या काय घडामोडी घडल्या या विधान परिषद निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये? प्रज्ञा, खरं तर आपण संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर 4 ठिकाणी मराठवाड्यामध्ये 4 मतदारसंघात जिथं मतदान प्रत्यक्षामध्ये पार पडलेलं आहे. तर सोलापूरमध्ये देखील मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे. खरं तर प्रत्यक्षामध्ये ही निवडणूक जरी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी जरी दिसत असली तरी कागदावरती महायुतीचं पारडं सर्वच मतदारसंघांमध्ये जास्त जड असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि जर कागदांवरती आपण विचार केला तर महायुतीचं पारडं जड आहे. पण दुसरीकडे ऑपरेशन टायगरची जी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते त्याच्यामध्ये सर्वाधिक प्रभाव जो आहे तर जर कुठं जाणवला असेल तर तो मराठवाड्यात जाणवलेला आहे. कारण 6 पैकी 3 खासदार जे आहेत ठाकरे गटाचे ते शिंदे गटामध्ये प्रवेश करणार अशा चर्चा ज्या आहेत ते झालेल्या होत्या. अगदी मतदानाच्या 1 दिवसाआधीच या सगळ्या चर्चा झाल्यानं मतदारांमध्ये संभ्रमता काही प्रमाणात आपल्याला जाणवली. त्यामध्ये विशेषतः परभणी, हिंगोली असेल, धाराशिव असेल या ठिकाणचे खासदार हे जे ठाकरे गटाशी निष्ठावंत मानले जात होते ते शिंदे गटात जाणार असल्या कारणाच्या चर्चामुळं मतदारांवरती याचा मोठा प्रभाव पडलेला आहे आणि तो प्रभाव मतदानामध्ये नेमक्या जाणवतो का हे देखील पाहावं लागणार आहे. का तर मराठवाड्याच्या निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकीकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर जालना या विधान परिषद मतदारसंघामध्ये जी प्रामुख्याने लढत होती ती 3 उमेदवार जरी असले तरी त्यामध्ये दुरंगीची सगळी लढत जी आहे ती मानली जाते. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे उमेदवार सुहास शिरसट विरुद्ध उबाटाचे गणेश लोखंडे यांच्यामध्ये मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळते. तर दुसरीकडे परभणीच्या हिंगोलीमध्ये
परभणी हिंगोली मतदारसंघामध्ये महायुतीचे सईद खान विरुद्ध महाविकास आघाडीचे डॉक्टर विवेक नावंदर आणि अपक्ष उमेदवार सुशील देशमुख यांच्यामध्ये ही लढत आहे. मात्र इथं देखील दुरंगी लढत जी आपल्याला पाहायला मिळते. धाराशिव लातूर बीडमध्ये देखील बसवराज पाटील जे खरं तर माजी मंत्री राहिलेले आहेत भाजपकडनं, तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख यांच्यामध्ये लढत होती आहे. तर नांदेडमध्ये देखील ही लढत जी आहे ते आपल्याला अमर राजूरकर विरुद्ध रामदास पाटील यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. मात्र महायुतीचं पारडं कागदांवरती जड असल्या कारणानं सोलापूर असेल, धाराशिव असेल या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांचे विजयाचे बॅनर ही मतमोजणी सुरू होण्याच्या आधीपासूनच लागलेले आहेत. त्यामुळं या सगळ्या निवडणुकीची जर आपण रंगत पाहिली तर महायुतीचं कागदावरती पारडं जड पाहायला मिळतं आहे. मात्र महाविकास आघाडी ही अजूनही आशावादी आहे. क्रॉस वोटिंग होईल, अदृश्य शक्ती मदत करेल अशा पद्धतीची अपेक्षा महाविकास आघाडीला आहे. मात्र ही प्रत्यक्षात मदत होते का हे काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी स्ट्रॉंग रूम उघडलेले आहेत. जी प्रक्रिया आहे त्यानुसार सुरुवातीला मतदानाचे आकडे मोजले जातील, त्यानंतर वैध अवैध मतं बाजूला केले जातील आणि पहिल्या पसंतीचा कोटा जो आहे तो निश्चित केला जाईल. आणि पहिल्या पसंतीमध्ये जर उमेदवार विजयी झाला तर निकाल जे आहेत ते साधारणतः 11 वाजूपासूनच हाती यायला सुरुवात होतील. मात्र जर दुसऱ्या फेरीमध्ये जर निकाल गेले, दुसऱ्या पसंतीची मतं मोजायला लागली तर 12 नंतर निकाल जे आहेत ते स्पष्ट व्हायला लागतील. मराठवाड्याची निवडणूक जी आहे ती ऑपरेशन टायगर भोवती फिरताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर सोलापूरमध्ये देखील ही निवडणूक जी आहे ती रंगतदार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. प्रज्ञा. ठीक आहे. आफ्ताब, मुकुल, रजत आणि कुलदीप तुमच्या चौघांचेही आभार. आपण सविस्तर अपडेट दिलेत या सगळ्या निवडणुकी संदर्भात. त्यासाठी